रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत मी एक चांगला फ्लॅट दाखवतोय आणि फ्लॅट आपला आहे हिरानंदानी इस्टेटच्याच बाहेर कॉस्मॉस क्लासिक नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप मोठा आणि चांगला आहे। फ्लॅटला बिल्डिंगला OC CC सगळं आलेलं आहे। पार्किंग मात्र फ्लॅटची तुमची असणार आहे, ती स्टॅक पार्किंग असणार आहे। अशा पद्धतीची स्टॅक पार्किंग असेल या फ्लॅटसोबत। आणि जर फ्लोअर बघितला तर आपला लोअर फ्लोअरचा फ्लॅट असणार आहे। बिल्डिंग जर बघितली तर तशी 16 माळ्याची बिल्डिंग आहे, पण फ्लॅट आपला एकदम लोअर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला फ्लॅटच्या आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ आहे, बाहेर आल्यानंतर नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट असेल। आणि जर तुम्ही लिफ्ट बघितले तर 2 लिफ्ट आणि एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट मात्र इथं नक्की असतील। हा फ्लॅट तसा भाड्यातत्वावरती दिला होता, भाड्यातत्वावरून खाली झाला। त्याच्यानंतर हा इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे। आता हा फ्लॅट आपल्याला इन्व्हेस्टरने सांगितलं की बाबा हा विकून टाकायचा आहे। जर तुम्ही फ्लॅटच्या आतमध्ये एंटर झालात तर तुम्ही बघू शकता किती मोठा आणि चांगल्या पद्धतीचा 650मध्ये तुम्हाला कार्पेट मिळतो। तर हा अशा पद्धतशीरपणे ह्याचं हे लेआउट आहे, L शेपमधलं तुम्हाला हे हॉल आणि ते डायनिंग एरिया मिळतो। आणि इथे साधारणतः 4000 रुपये ह्याचा मेंटेनन्ससुद्धा असणार आहे। आणि फ्लॅटला जर तुम्ही इथं बघितलं तर इथं मात्र तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जिथून तुम्ही खालचं जे पार्किंगचा स्पेस आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळतं। खास गोष्ट ही आहे की ह्या फ्लॅटपासनं पोद्दार इंटरनॅशनल शाळा, ऑर्चिड, रॅम्बो, न्यू हॉरायझन, हिरानंदानी फाउंडेशन स्कूल, अशा ह्या सगळ्या श्रीमा स्कूल, ह्या सगळ्या शाळा ह्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असणार आहेत। आणि नंतर जर आपण पुढे इथे आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे फ्रीज ठेवण्यासाठी म्हणा की 2 साईडला किचन असणार असं प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतं। इकडे खिडकी आणि इकडे पण थोडं स्टोरेज होऊ शकतं, त्या पद्धतीनं हे मात्र तुम्हाला इथे असं मिळतं। खरं तर हा फ्लॅट कॉस्मॉस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने बनवलेला आहे। बिल्डिंगचं जर वय विचारलं तर 0 ते 5 वर्ष जुनी ही बिल्डिंग असेल। नंतर इकडे आपण आल्यानंतर इथे तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे। वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटच्या नंतर इकडे जर आपण आलो तर इथे मात्र तुम्हाला परत वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी चांगला मोठा ड्राय एरिया ऑलरेडी दिला गेलेला असणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। फ्लॅटमध्ये तुम्हाला कामाची गरज आहे, कलरची गरज आहे, किंवा तुम्ही इंटेरियर डेकोरेशन वगैरे जे काय करायचं ठरलं तुमचं तर ते तुम्हाला करावं लागणार आहे। त्याच्यामुळं त्या पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे। पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं परत एक बेडरूम मिळतं। हे बेडरूम जरी बघितलं तर हेही बेडरूम तुमचं खूप मोठं आणि चांगलं नक्की असणार आहे। इथे ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला कपाट वगैरे लावण्यासाठी जागा आहे, वरती AC डक्ट काढून ठेवलेला आहे। आणि ह्या साईडला परत आपण जर आलो तर इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला ऑलरेडी एक खिडकी असणार आहे, ज्याच्यातून तुम्ही इथे स्टँडिंग बाल्कनी छोटीशी नक्की असणार आहे। ज्या मंडळींचं थोडं बजेट जेमतेम आहे आणि घर तर पाहिजे आणि चांगलं घर, मोठं पाहिजे, प्रशस्त पाहिजे, तर हा फ्लॅट असू शकतो, कारण याचा कार्पेट चांगला आहे। नंतर पुढे ज्यावेळेला आपण येतो इथं आल्यानंतर तुम्हाला इथे हे शेवटचं बेडरूम असणार आहे। हे शेवटचं बेडरूम जरी बघितलं तर शेवटच्या बेडरूमला आल्यानंतर हे साईज वाईज जर बघितलं तर तुम्हाला बेडरूम मोठं नक्की जाणवेल। आणि इथे आलं तर परत कपाटासाठी अशी मोठी चांगली जागाही उपलब्ध असणार आहे। आणि ह्या साईडला गेलं तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक ऑलरेडी खिडकी दिले गेलेली, इथे पण तुम्ही जर बघितलं इथे पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी उपलब्ध असणार आहे ह्या साईडला। अशा पद्धतीचं खरं हे आहे, बेडरूम आहे। आणि इकडनं जर आपण ह्या साईडला आलो तर इथे परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मात्र मोठं आणि चांगलं नक्की असणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट हा आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। हे ठाणा स्टेशनपासून जर याचा लोकेशनचा आपण विचार केला तर साधारणतः 8 किलोमीटर अंतरावरती पातलीपाडा नावाचं लोकेशन आहे, किंवा हिरानंदानी इस्टेटच्या गेटच्या बाहेरच हे कॉस्मॉस क्लासिक नावाचं कॉम्प्लेक्स आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट होता। बिल्डिंगला OC CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळं त्याचाही काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। कोणत्या बँकेकडनं आपण जर ठरवलं की बाबा लोन घ्यायचं, तुम्हाला लोनही इथं सगळ्या गोष्टींचं नक्की पॉसिबल आहे। अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर आपण रोज दाखवण्याचा कार्यक्रम करतो। राहिला प्रश्न ह्या फ्लॅटचा, तर ह्या मालकाने आपल्याला सध्या इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग हे सगळं मिळून बॉक्स प्राईस 1,16,00,000 कोट केलेली आहे। त्याच्यामध्ये निगोशिएशनचा पार्ट होणार आहे। तर जर कोणाचं अशा पद्धतीचं बजेट आणि असं घर हवं असेल तर त्यांना हा आपण ऑप्शन नक्की देऊ शकतो आणि हा फ्लॅट मग तुम्हाला दाखवू शकतो। जर तुम्ही फोन केला तर हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल। अशाच पद्धतीच्या नव्या, जुन्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या घरांचं आपला कार्यक्रम रोजचा रोज चाललेला आहे। तुमच्या सपोर्टमुळे ते सगळं शक्य होत आहे। पण तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी घर बघा, कमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या पुढे रोज नवीन काही ना काही गोष्टी येत राहतील। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।